वर्षामध्ये 3.5 मुहूर्त आहेत. असे मुहूर्त आहेत की प्रत्येक क्षण हा ठिकाणचा पवित्र आहे बघा. कुठलीही वेळ पाहण्याची गरज नाही. आणि याच 3.5 मुहूर्तापैकी अक्षय तृतीया हा मुहूर्त म्हणजे वैशाख महिन्यातली तृतीया. आणि या दिवशी जसं आपण कर्म करू तसं आपल्याला फळ मिळणार आहे. आणि ते फळ अक्षय असणार आहे, कधीही नष्ट न होणारं फळ. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, आत्मा हा अमर आहे आणि त्यामुळं फळ हे कधीच संपणार नाही बघा. भगवंताची जर भक्ती मनापासून केली तर मित्रांनो त्यापासून मिळणारं जे फळ आहे ना, अक्षय अक्षय कधीच संपणार नाही. नुसतं गोरगरिबाला जर पाणी आपण दिलं ना, एक तहानलेला पाण्याचा ग्लास दिला तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पाणी कधीच कमी पडणार नाही. त्या आत्म्याला 84 लाख योनीमध्ये जरी फेरा तर होणारच नाही भगवंताची भक्ती केली तर, परंतु त्या आत्म्याला शेवटपर्यंत हे फळ मिळणार आहे. अन्नदान तुम्ही केलं तर त्या आत्म्याला अन्न कधीच कमी पडणार नाही. मित्रांनो एवढं महत्त्व आहे अक्षय तृतीयाचं. एवढंच नाही तर मित्रांनो अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या पूर्वजांचं स्मरण केलं मनापासून आणि भगवान श्री हरी विष्णुदेवांच्या पायाशी नतमस्तक झालं तर तुमच्या पितरांची सुद्धा मुक्तता आहे बघा. आणि पितरांचा त्रास सुद्धा कमी होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, अक्षय तृतीयाच्या दिवशी 24 घटना घडल्या. आणि या पवित्र अक्षय तृतीयाच्या दिवशी 24 घटना काय घडल्या हे जाणण्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि शेवटी आम्हाला कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा. तर मित्रांनो पहिली घटना पहा. या अक्षय तृतीयाच्या दिवशी ब्रह्मदेवानं हे विश्व निर्माण करण्याचं कार्य हाती घेतलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं युग सत्ययुग म्हणजे सतयुग हे अक्षय तृतीयाच्या दिवशी चालू झालं. आणि याच्यानंतर त्रेतायुग हे सुद्धा अक्षय तृतीयाच्याच दिवशी चालू झालं. द्वापार युग सुद्धा अक्षय तृतीयाच्याच दिवशी चालू झालं. आणि हे कलयुग सुद्धा अक्षय तृतीयाच्याच दिवशी चालू झालं. म्हणजेच मित्रांनो काळाचं परिवर्तन हे अक्षय तृतीयाच्या दिवशी बघा. एवढा दिवस महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी गरमी चालू होते बघा. सगळ्यात जास्त गरमी असते. पण देवाला ह्या ठिकाणी चंदन लावलं जातं आणि भगवंताला शीतलता त्या ठिकाणी प्राप्त होते. आणि भगवंताला शीतलता मिळाल्यामुळं त्या भक्तांच्या जीवनामध्ये शीतल येते, लक्षात ठेवा. दुसरी घटना, 33 कोटी देवतांनी खजिनदार पद आहे हे कुबेराला दिलं आजच्याच दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयाच्या दिवशी. म्हणून तर आपण पाहतो माता लक्ष्मी आणि कुबेराची पूजा केली जाते बघा. आणि याच्यापासून मिळणारं फळ हे अक्षय असतं, अक्षय कधीही न संपणार. म्हणून आपण कलशाचं पूजन करतो, लक्षात घ्या. कलशाचं पूजन जरूर करा या दिवशी. तिसरी घटना, अखंड या पृथ्वी तलावरती गंगेला पवित्र मानलं जातं. गंगेमध्ये स्नान केलं तर सगळी पापं धुवून जातात आणि स्वर्गाला जागा मिळते आपल्याला. तर मित्रांनो ही गंगाजी देवी या पृथ्वी तलावरती अक्षय तृतीयाच्याच दिवशी आली बघा. आणि म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी गंगासागर मेला म्हणजे जी यात्रा त्या ठिकाणी चालू होती. आणि म्हणून गंगेमध्ये स्नान करण्याला फार महत्त्व आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगा आणि समुद्र यांचं मिलन झालं. सगर राजाच्या 60,000 पुत्रांना मुक्ती देण्यासाठी भगीरथानं गंगा या पृथ्वीवरती आणली होती भगवान शिवशंकराची तपश्चर्या करून. आणि 60,000 आपल्या पूर्वजांना मुक्ती दिली गंगेला आणून. आणि लक्षात घ्या, म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला गंगेमध्ये स्नान करायला नाही जमलं तरी सुद्धा ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपल्या घरात जे पाणी ते अंगावर घेण्याच्या पूर्वी गंगेचं स्मरण करा डोळे झाकून मनापासून आणि स्नान करा. पण नक्की तुमच्या जीवनामध्ये चांगल्या घटना घडतील आणि तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद तुमच्यावरती राहील. मित्रांनो चौथी घटना, अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी भगवान श्री हरी विष्णुदेवानं परशुराम हा अवतार घेतला तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयाचा आहे. पाचवी घटना, अखंड विश्वाच्या कल्याणासाठी दुर्गादेवी प्रकट झालेला दिवस म्हणजे अक्षय तृतीया आहे. सहावी घटना, भगवंताचा हगरी अवतार आज झाला अक्षय तृतीयाच्या दिवशी. वेदांचं ज्ञान ब्रह्मदेवाला दिलं आणि वेदांची स्थापना केली तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयाचा. सातवी घटना, अन्नपूर्णा देवी आज प्रकट झाली अक्षय तृतीयाच्या दिवशी. लक्षात घ्या, तुम्ही आम्ही जे अन्न खातोय ते अन्न निर्माण करणारी देवी अन्नपूर्णा आजच्याच दिवशी प्रकट झाली अक्षय तृतीयाच्या दिवशी. म्हणून लक्षात घ्या, अक्षय तृतीयाच्या दिवशी अन्नदानाला फार महत्त्व आहे. भुकेलेला तुम्ही अन्न द्या, गरजवंताला तुम्ही अन्न द्या, काय जे असेल ते तुमच्याकडे द्या. एक पार्लेचा पुडा जरी तुम्ही दिला तरी चालेल आणि त्याच्यापासून मिळणारं फळ तुम्हाला अक्षय आहे. आठवी घटना पहा, श्रीमद भागवताची जी रचना आहे ती अक्षय तृतीयाच्या दिवशी झाली. नवी घटना, भगवान कृष्ण
आणि मित्र सुदामा यांची भेट जी आहे ना अक्षय तृतीयेच्या दिवशी झाली बघा. आणि मित्र सुदामानं भगवंताला फक्त पोहे दिले मुठभर आणि भगवंताला अक्षय दान दिलं आपल्या मित्राला, म्हणजे सुदामा नावाची नगरी सोन्याची दिली. तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयाचा आहे. 10वी घटना, नरनारायण ऋषींनी सहस्रबाहू नावाचा राक्षसाचा वध केला आणि जन्म घेतला, तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयाचा. 11वी घटना, अक्षय तृतीयाच्याच दिवशी बद्रीनाथाचं द्वार कपाट उघडलं जातं आणि नोव्हेंबरमध्ये बंद होतं. आणि बद्रीनाथाचं जो दर्शन घेतो त्याला वैकुंठाची प्राप्ती होते. 12वी घटना, अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान वेदव्यासांनी महाभारताची रचना केली आणि गणपती बाप्पाने हे सगळं लिखाण केलं, तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयाचा. 13वी घटना, श्री भागवत रचना अक्षय तृतीयाच्या दिवशी झाली बघा. आणि 14वी घटना, महाभारताचा प्रसंग, पांडुपुत्र म्हणजेच पांडव वनवासात गेले आणि वनवासात गेल्यानंतर त्यांच्याबरोबर 60,000 ब्राह्मण त्यांना भेटायला आले होते. जेवण द्यावं कुठनी, नाही द्यावं तर पाप लागेल. द्रौपदी मातेनं सूर्य देवाची उपासना केली आणि सूर्य देवानं अक्षय पात्र त्या ठिकाणी दिलं बघा. आणि सांगितलं जोपर्यंत ज्यावेळी तू जेवण करशील शेवटी त्यावेळेलाच यातलं अन्न संपेल. लाखो लोक जरी जीवली ना तरी अन्न संपणार नाही. आणि शेवटी ज्या वेळेला द्रौपदी जेवेल त्याच वेळेला संपेल. मित्रांनो, हे अक्षय पात्र दिल्याचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया. आणि 15वी घटना पहा, अक्षय तृतीयाच्या दिवशी द्रौपदी मातेचं वस्त्रहरण केलेलं होतं आणि याच दिवशी अखंड विश्वाचा मालक भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदी मातेचं रक्षण केलं. मित्रांनो, तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयाचा आहे. 16वी घटना, अक्षय तृतीयाच्याच दिवशी जगन्नाथ बलदेव सुभद्रा रथयात्रा जी निघते ना, या रथाची निर्मिती अक्षय तृतीयाच्या दिवसापासून केली जाते. 17वी घटना, अक्षय तृतीयाच्याच दिवशी भक्त प्रल्हाद महाराजांना हिरण्यकश्यपून वरदान दिलं होतं आणि हिरण्यकश्यपूचा वध जो झाला तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयाचा आहे. भगवान नरसिंह देवानं भक्त प्रल्हादाला जे वरदान दिलं तो दिवस अक्षय तृतीयाचा. आणि जी 20वी घटना आहे, श्रीपाद रामाचार्यानं वराह नरसिंहाची जी पूजा करण्याची सुरुवात दक्षिण भारतामध्ये केली, तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयाचा. 21वी घटना, वृंदावन बाके बिहारीचं जे भव्य असणारं मंदिर आहे, या मंदिरामध्ये वर्षभर दर्शन मिळतं परंतु चरणाचं नाही, लक्षात घ्या. परंतु अक्षय तृतीयाच्या दिवशी बाके बिहारीचं दर्शन आपल्याला चरणाचं मिळतं. 22वी घटना, अक्षय तृतीयाच्या दिवशी जगन्नाथपुरी या ठिकाणी 42 दिवसाची चंदन यात्रा आहे, ते अक्षय तृतीयाच्या दिवशी चालू होते. आणि 23वी घटना, अक्षय तृतीयाच्या दिवशी पांडवांचा 13 वर्षाचा हा वनवास त्या ठिकाणी पूर्ण झाला आणि तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयाचा. 24वी घटना, वल्लभाचार्य उडपीचे त्यांचा जन्म झालेला दिवस म्हणजे अक्षय तृतीयाचा आहे. मित्रांनो, अक्षय तृतीया हा दिवस फार महत्त्वाचा आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठावं, आपण गंगेचं स्मरण करून आपल्या घरच्या पाण्यामध्ये आपण स्नान करायचं. लक्षात घ्या, संकल्प करायचा तुम्हाला जे काय हवं आहे त्याचा, आणि संकल्प करून भगवंताची पूजा करायची मनापासून. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा दिवस म्हणजे भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे, लक्षात घ्या. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जप अगदी मनापासून हृदयापासून करा. मित्रांनो, तुमच्या पूर्वजांना सुद्धा मुक्ती मिळेल, पितरांचा त्रास सगळा कमी होऊन जाईल. अखंड विश्वाच्या मालकाची तुम्ही पूजा करा. भौतिक सुखाच्या पाठीमागं तुम्ही लागू नका. सोनं नाणं ज्याच्या त्याच्या अवपतीनं खरेदी करा, परंतु लक्षात घ्या, सोनं नाणं गाडी बंगला ही सगळी भौतिक सुख येतो. जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत ही सुख आपल्याला कामी पडतील. परंतु लक्षात घ्या, अक्षय सुख कायमचं सुख आहे, ती म्हणजे भगवंताच्या पायाशी. आणि हा मानवी जन्म मित्रांनो 84 लाख योनीमधून हा माणसाचा जन्म परत मिळाला आहे. आणि ह्या 84 लाख फेरीमध्ये नको जायला आपल्याला. फार वेदना आहे त्या सगळ्या. पिढं मुंगी गाय बैल बघा ना सगळे. तर याच्यातून सुटका जर तुम्हाला हवी असेल, विश्वास ठेवा आपल्या हिंदू धर्मावरती आणि भगवंताची मनापासून अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करा, नामस्मरण करा. आणि लक्षात घ्या, सगळं जे आपल्याकडं आज आहे ते आपल्या वाडवडिलांच्या मुळं आपल्या आज आहे बघा. सगळं आपला माता पिता जर आपल्याला नसतील त्यांचं स्मरण करा, वाडवडिलांचं आपण स्मरण करा या दिवशी, आभार माना त्यांचं. आणि यांच्या नावानं आपल्या वाडवडिलांच्या जे काही नसतील आपल्या घरातली लोक त्यांच्या नावानं आपण दान करा.
सध्या महागाईची परिस्थिती, आम्हाला बोलणाऱ्याला काय असंही लोक म्हणतील, परंतु लक्षात घ्या, जे आपल्याकडे आहे ते आपण पार्लेचा पुडा का व्हायना दान करायचं या दिवशी, अक्षय तृतीया दिवशी. मित्रांनो, यापासून मिळणारं फळ अक्षय, कधीही संपणार नाही फळ. जर मनापासून केले ना, हे फळ कधीच संपणार नाही, अक्षय राहणार आहे अक्षय. हे माझं वाक्य ध्यानात ठेवा. कारण विधीचं विधान त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेले गीतेमध्ये, अर्जुना ध्यान देऊन ऐक, जो माझी मनापासून भक्ती करील त्याचं मी स्वतः रक्षण करेल आणि स्वतः वैकुंठाला घेऊन जाईल. भगवंतांनी सांगितले, माझ्या भक्ताचा कधीही नाश होणार नाही. मित्रांनो, गीतेवरती विश्वास ठेवा. आपण भगवद्गीतेचा 12वा अध्याय म्हणजे भक्तियोग अध्याय हा घरामध्ये वाचला, ऐकला तर आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळते हो, आणि अक्षय पुण्य प्राप्ती होते की 84 लाख योनीतून मुक्तता होते आणि भगवंताच्या पायाशी जागा ही निश्चित मिळते. आणि त्यासाठी हा 12वा अध्याय भक्तियोग ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या लिंकमध्ये आपण जरूर जा. एंड स्क्रीनला आपण हा व्हिडिओ नक्की पहा आणि शेअर करा. आणि हा अक्षय तृतीयाचा दिवस फार महत्त्वाचा आहे. हा दिवस आपण भगवंताच्या भक्तीमध्ये घालवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. कमेंट जरूर करा.